संध्याताईचं घर झालंय, चाललोय आम्ही बोलत बोलत चाललोय घरी. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. त्याच्या हातात काय ग पूजा? कागद गेले पुस्तक, गेले पुस्तक गेले. त्यांनी माझ्या पुस्तकाचे 2 पानं फाडले होते. हा ना, मग पुस्तकाचे 2 पानं फाडले होते. असं तर बाई कसं आता काही फाडायचं तोडायचं नाही बरं का. चाल बाहेर ये, चाल. कुठं कुठं घुसतो रे तू? काय येड्या हसत काय? चल. तो म्हणतो बघ मी कुठं घुसलो. लाडू, तू कुठं घुसलं बाळा? तू कसं घुसलं रे त्याच्या खाली, टेबल खाली? पिल्लू कुठं घुसलं बाळा तू? असं घुसत आहे का? लाडू चाल, लाडू चाल बाहेर ये, चाल. चल बाहेर ये, चल. इकडे बाळा बाहेर आहे. इकडे इकडे तुझं घर आहे का ते छोट छोट? चाल चाल, डोक्याला लागल, चल पटकन. घे त्याला काढू तर तिथंच आठवती त्याला. एक एड बाळ कुठं घुसलं? एड पिल्लू कुठं घुसलं? ए लाडू इकडे बघ. त्याला चष्मा दाखवते, लगेच बाहेर येतो. हे बघ आता येईल पाय कसा बाहेर. आता सर्कस बघा सगळ्यांनी, आमच्या लाडूची सर्कस. हा, आता कसा चष्मा घेण्यासाठी येईल बाहेर. बघा बघा आम्हाला किती खोड्या येतात. आला कोण? आलो का नाही आम्ही बाहेर? घेतला बाई चष्मा, घेतला चष्मा, फोडला नाही म्हणजे बस होईल आता. आम्हाला चष्मा फुटल. बाळू बाळा, लाडू लाडू ऐवजी बाळू चालवतो. लाडू बाळू बाळू बाळा, काय चाललंय? काय चाललंय तुझं? अरे झोपी करायची ना, झोपी नाही करायची का तुला येड्या? लाडू गेला गेला मम्मीचा टेबल गेला. नाही नाही नाही, आता टेबल नाही आहे बाला. टेबलवरचं सगळं सामान पळून जाईल. आता त्या टेबल खाली घुसणार आहे का तू? अरे तो लई छोटा टेबल आहे, ते त्याच्यात नाही जायचं तू. घेऊन देऊ बाळा, तो तुटून जाईल, डोळ्यात जाईल. माऊ आली का? माऊ कुठे बाळा? आली बाई माऊ. आली, तिला भूक लागली, पोट रिकामं झालं का ती येती. चल दूध द्यायचंय आता माऊला. ते अगं ही मागच्या दरवाजाने आली. इकडे बघ. ये, तिला म्हण ये, इकडे ये. आता तिला दूध आणते मी. तिची डिश बाहेर आहे ना. घाई किती झाली तिला दूध प्यायची. लाडू माऊ कुठे बाळा? माऊ दूध पिती ना? तू यायचं नाही बरं का आता. माऊला दूध पिऊ दे. येऊ नको, येऊ नको, नको बाळा, नको पिल्लू. गेलं माऊचं दूध, गेलं गेलं माऊचं दूध. थांब 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 थांब, पाहतय पाहतय. तिला भूक लागली, ती मांजर घाबरल बरं का याला. ती धाकावती ग, धाकावती. पिऊ दे रे बाला, तिला पिऊ दे. नाश का करतो? तिला पिऊ दे, तू पण पिऊन घे. हे बघ उरवलं हिने दूध, पोटभर दिलं होतं तिला. आता 3-4 तास येणार नाही. कोण आहे सांग? कशी होती ग तू लहानपणी?
थोडे लाडू सारखेच दिसते. लाडूसारखी दिसते. किती जुना फोटो आहे तो. लाडू मम्माचा फोटो बाळा, तेवढा एकच फोटो बाळा मम्माचा. दाखव तुझा एवढा एकच फोटो आहे ना पूजा. हा ना, तुम्ही काढलंच नाही. मी कसे लाडूचे फोटो काढते. हे किती जुना फोटो आहे हा. तुला बघायचं मम्माला, तुला बघायचं. बोल तुला पण बघायचं, बालाला बघायचं. राय उभा बघ. नको तू तोंड लावितो. तो म्हणतो माझ्या मम्माचा आहे. अरे 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 खराब झाला, तो खराब झाला. नको बाळा, नको ना, नको ना. किती ताकद आहे ग याच्यात. सोड रे, जाय तिकडं. मम्मा का जाय, घे ग त्याला माग. बघू ते ग मला. आजीचं झालं का आजी आपल्याला सर्वांना दाखवू आपण. बघू. तुला आठवतं पूजा हे घर, जुनं घर मग आठवतं ना, आठवतं. किती छोटं होतं. अण्णाला नाही आठवणार मी कशी दिसते ना त्या फोटोमध्ये. किती जुनी आठवण आहे. आमचं एकदम 10x15चा रूम होता, एकदम छोटा. त्याच रूम मध्ये किचन आणि हॉल. त्याच रूममध्ये किचन, बाथरूम हॉल, पण. बाथरूम पण. आणि ही बाथरूमची नाही ही भिंत आहे ना, किचनची भिंत ही. त्या बाजूला किचन ओटा होता छोटासा. पाठीमागे एक छोटीशी रॅक आहे. वरती असे पत्रे सिमेंटचे. आणि इकडे कपड्याची दोरी बांधलेली आहे. कपाट होतं पण ते पुढे थोडंसं लोखंडी कपाट. अर्चनाताई माझ्यासोबत आहे, फोटो काढताय. आणि पूजाला आम्ही घेतलेलं आहे. तर अर्चनाताईंची तब्येत तर एकदम बारीक आहे. यामध्ये माझी पण खूप बारीक आहे. तेव्हा खूप आम्ही बारीक होतो, आता खाते पिते घरचे झालेलो आहे. तेव्हा काही खायला भेटत नव्हतं काय. भेटत होतं ग, पण वय कमी असल्यामुळे. आणि ही साडी मला बाबांनी घेतलेली होती 7व्या महिन्यामध्ये. डोहाळे नाही केले माझे, पण तेव्हा घेतली होती हौस म्हणून. साडी हिरवी मोरपंखी मला लय आवडायची. आणि मी कशी दिसते. लाडू सारखी दिसते की नाही हा प्रश्न होता. ते लाडू सोडून सारखी. सगळं बोलली तू. हा नाही दिसते ना लाडूसारखी. म्हणजे ना लाडू तरी थोडा गोलूमोली आहे, लाडू थोडासा गुटगुटीत आहे. तू थोडीशी बारीक होती. बारीक. चेहरा बघ ना. चेहरा अगदी असा लाडूसारखा आहे थोडासा. पूजाचा लहानपणीचा एवढा एकच फोटो आहे आपल्याकडे. सगळ्यांना दाखव आणि विचार वाटतो का लाडू सारखा. तुम्ही सर्वांनी सांगा पूजा सेम लाडूसारखी आहे का. जवळून दाखव ना. अगं दाखवलं ना. माझं ताक गेलो, याला घे मग. नको ना बाळा, त्याला फोटो लागतोय. घे तो फोटो, तू फाडून टाकील. तर मी आता मस्त असं थंडगार ताक. पूजाने मला जलजिरा टाकून दिले का ग. जलजिरा पावडर टाकली त्यामध्ये. सेम मी लाडू सारखीच आहे, फक्त लाडूचे डोळे थोडे मोठे. हा लाडूचे डोळे असे बोलके बोलके. तुझे डोळे ना एकदम बारीक बारीक आहे. आता आहे ना 4 वाजले. हे बघा 4 वाजले. आणि मी आता ताक घेते. आम्ही ना जरा वेळ आराम करत होतो दुपारचा. थोडासा आराम झाला माझा. तर आता संध्याकाळची थोडीफार कामं. आज रविवार आहे ना, तर आज मी लाडू मसाल्यांना पण सुट्टी दिलेली आहे. ज्या ताई येतात त्यांना सुट्टी दिलेली आहे. म्हटलं आज मला बाहेर जायचं होतं, सकाळी जायचं होतं पण जमलं नाही. तर म्हटलं संध्याकाळी तरी जाऊ. तर मावशीची मुलगी आहे ना, तिची डिलिव्हरी झालेली आहे. तर तिलाच बऱ्याच दिवसांपासून बघायला जायचं चालू आहे, पण वेळच मिळत नाही. तर आज म्हटलं जाऊन येऊ. तर माझ्यासोबत संध्याताई, माझी मोठी बहीण अरुणाक्का, जया त्या पण येणार आहे. पण बघू आता त्यांना जमतंय की नाही. म्हणून मग मी म्हटलं आज सुट्टी घेऊ कामाला आणि तिकडे जाऊन येऊ. गेलो तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करेल मी. बबड्या, ए बबड्या, घे बघ बघ. फाडू नको, फक्त फाडू नको. घातलं तोंडात. सोड. हे तुला मम्मा दिसते का मम्मा. हे बघ इकडे राहुल मामाकडे पाहतोय तो. आता आला ना तो बाहेरून, म्हणून तो पाहतोय. कुठं चालला राहुल मामा. त्याचं लक्ष नसतं राहुल कुठं मामावर. चालला? आ? झोप झाली तुझी. मशाल दोन हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. चला आता संध्याकाळची वेळ झाली. नाही मग संध्याकाळच राहते 5च्या पुढे. काय? संध्याताई पण आली आहे.
सायंकाळ. बरं बरं, संध्याकाळ नाही, आमची संध्या म्हणते संध्याकाळ नाही, सायंकाळ म्हण. हां, आता संध्या ताई म्हणजे मी मोठी आहे तिच्यापेक्षा, पण तुमच्यासाठी तुम्ही ताई म्हणतात तिला, म्हणून मग मी संध्याताई बोलते. तर ती आली आहे लोणारवाडीवरून माझ्यासोबत जायला. तर चला आता आम्ही निघतो मावशीच्या घरी आणि राहुला मला सोडतोय. घे रे घे रे, तू बाहेर गेला होता ना कधीचा, घे. पाय ना कसं इथे एवढे माणसं आहे, एवढं सोडून त्याला राहुल दादाच पाहिजे ते. राहुल मामा त्याला कसं कळालं राहुल मामा का जावा, त्याला आवडतं असं करतो ना. बाळा कुठं जायचं तुला मामा सोबत, कुठं जायचं माझ्या सोनूला. हा मग त्याला मोबाईल कळतो लगेच बघतो तो. कुठं झाला तू आता खाली बसतो का पाय ना. नको रे रडल रे रडल, नको रे नको रे, घे रे घे रे घे रे. चला चला आता मामा मामा मला सोडणार आहे. आजी नाही येणार तुला. आपण भूर जाऊ हं? भूर 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 जाऊ ना. चल भूर 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 जायचं ना, तू येतो आमच्या सोबत बाय कर मामाला. माझ्या सोबत. मामाला बाय कर. पूजा नेऊ का याला, पूजा घेऊन जाऊ का याला. बाय बाय. इधर नको. जातो बाय बाय. तुझी सवय आहे का पाच? नाही ना, पाचीची सवय नाही तिला, नाही ना तुला पाचीची सवय. त्याला माहिती ना कसं चाललंय बाहेर. म्हणजे नाही ना नेमरा बाळा. पण पाची झाली ना बाळाची. चला आता लाडूला भरपूर समजायला लागलेलं आहे. कोणी बाहेर जात असलं की तो लगेच मागे लागतो आणि त्याला असं फिरायला बाहेर खूप आवडतं. मी आणि संध्या आता आम्ही दोघीच चालू आहे. हे ऐश्वर महादेवांचं मंदिर आहे, तिथे गार्डन पण आहे. तर राहुल मला बोलला की जरा वेळ इथे थांब, मी संध्या मावशीला आणतो. तर मी इथे बसली जरा वेळ संध्याची वाट बघत. राहुल गेला आहे तिला घ्यायला, कारण एकच गाडीनं आम्ही दोघी, त्यामुळे तो आता मला सोडून तिला आणतोय. आणि पुढे गावाबाहेरील देवी आईचं मंदिर आहे, भगवती देवी आईचं मंदिर, जे की आमच्या घरापासून बरंचसं लांब आहे आणि मावशीचा फ्लॅट पण तिकडेच आहे. म्हणून मग आम्ही गाडीवरच आलो, पायी पायी यायला उशीर झाला असता. आणि तिथूनच थोडंसं पुढं आल्यानंतर आहे ना, इथे भगवती देवी आईचं भव्य असं मंदिर आहे. तर नवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी असते आणि खूप छान मंदिर आहे. आतमध्ये मी तुम्हाला जाऊन दाखवेल. तर बऱ्याच ताई ना भगवती मंदिर आमचं जे आहे ना घरासमोरचं, तिथे न जाता इथेच येतात. आणि हे बरंच लांब आहे घरापासून, त्यामुळे मग आम्हाला दोघांना पण राहुलने ना टू व्हीलरवरतीच सोडलं. आता संध्या पण आली, तर म्हटलं तिला चल दर्शन घेऊ आधी. कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे वातावरण खूप शांत आणि प्रसन्न असतं. आणि आपल्या डोक्यात जर काही विचार असेल, टेन्शन असेल, तर मंदिरामध्ये जर जाऊन बसलं ना, तर आपल्या डोक्यातले जे विचार असतात ना, जे काही आपल्याला टेन्शन असतं ना, ते खरंच दूर होतं. कारण तिथल्या वातावरणामध्ये ना एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते. म्हणजे देवांकडे जर बघितलं ना, तर एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळते. तर भगवती देवीची मूर्ती बघा किती छान आहे ना, देवीकडे बघताच खूप छान असं प्रसन्न वाटतं. मावशीचं घर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच होतं मंदिरापासून. तर आता चाललो आहे तिच्या घरी. घरी गेल्यानंतर बाळाची आई बाळासोबत मस्त बसलेली होती आणि तिची मोठी मुलगी पण आहे तिथेच बसलेली आहे. आणि पल्लवी मावशीची सून, तर ती आता आम्हाला चहा पाणी वगैरे सर्व काही देत होती. आणि खूप क्यूट बाळ आहे, पण आता इतकं छोटं बाळ आहे तर मी काही तुम्हाला चेहरा वगैरे जास्त दाखवू शकत नाही. आज संध्या आणि मी आम्ही दोघीच आलो बाळाला बघायला. अरुणाका आणि जया त्या पण येणार होत्या, पण अचानक त्यांना काही काम निघालं म्हणून त्या दोघी पण उद्या येणार आहे. त्या बोलल्या की तुम्ही जाऊन या, आम्ही उद्या जातो. आणि नंतर मग मावशीची दुसरी मुलगी पण आली. तर आम्ही सर्वजण मग खूप दिवसांनी भेटलो ना, त्यामुळे फार गप्पा झाल्या आमच्या. नंतर मग मावशीने आम्हाला सर्वांना खाऊ खायला दिला. मस्त भेळीवरती कांदा कोथिंबीर टाकून खाल्ले आम्ही. आणि बाळाला बघायला जाताना आमच्याकडे खारी खोबरं नेतात बाळाच्या आईला आणि बाळाला ड्रेस घेतात, पैसे देतात हातात. तर मग आम्ही तिथे बराच वेळ होतो आणि त्यानंतर आता घरी जायला निघालो आहे. संध्याताईचं घर झालंय, चाललोय आम्ही बोलत बोलत चाललोय घरी, पायी पायी चाललोय. करायचं घर कसं ते चाललंय त्याने.
वातावरण खरंच छान आहे ना, म्हणून तिला बोलली की चल आपण पायी पायी जाऊ. भारी वाटतंय घराच्या गप्पा करता करता. बाहेर आता छान दिसते ती. हां घे घे दर्शन घे. मला घेतलं पण आता परत बाहेर. संध्याताईचं घर पाहायचंय सर्वांना. एक दिवस येईल मी. निवांत झाली का? पूर्ण घर करा आता तू. पूर्ण घर झालं का पाहू आपण. मी डायरेक्ट घरात राहायला गेली का मग कुरडई आता बंद केलेलं आहे संध्याताईंनी. सर्वांच्या ऑर्डर दिलेल्या आहे. राहिल्या अजून काही ऑर्डरही नाही पण पैसे द्यायचे बाकी आहे. हां कारण आता वातावरण नाही ना तसं ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे मग कुरडई करायचं बंद केलेलं आहे. आणि आता घराचं काम लवकरच तिचं कंप्लीट होईल 8-10 दिवसामध्ये. मग जाईल मी एक दिवस, तुम्हाला सर्वांना दाखवेल तिचं घर. आणि जुनं घर पाडायचं आहे ना, ते खूप जुनं घर आहे तिचं. आता राहते ती, तर ते पण पाडायचं आहे पण काही दिवसानंतर. तर चला आता आम्ही घरी आलेलो आहे. तर मावशीने बराच आग्रह केलेला होता की थांबा, स्वयंपाक बनवते, जेवण करून जा. पण म्हटलं नको, संध्याला लोणारवाडीला जायचं होतं, त्यामुळे मग अंधार पडला होता. तर आम्ही तिथून घरी येताना आहे ना मुलांसाठी मग म्हटलं चला काहीतरी खाऊ घेऊ. तर मी मुलांना आहे ना पेस्ट्री आणली, म्हणजे मुलांना आवडते म्हणून मग आणली. तर एक बॉक्स मी संध्याच्या मुलांना पण घेऊन दिलं, तिच्या मुलांना पण आवडतं म्हणून. आणि माझ्या मुलांनाही आणलं. तर पोरांनी आल्यानंतर मग खाल्लं. मला ना गोड खायला खूप आवडतं, पण खूप जास्त प्रमाणामध्ये मी खात नाही. मैदा असतो ना यामध्ये आणि साखरही असते, त्यामुळे मग थोडंसं खाते. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि आता व्हिडिओ पण इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभरात्री.